नमस्कार. एसक्यूएल ऑपरेटर्सच्या या जगात तुमचं खूप खूप स्वागत आहे. हे ऑपरेटर्स म्हणजे डेटाबेससोबत बोलण्याची एक खास भाषा आहे. चला तर मग ही भाषा शिकायला सुरुवात करूया. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी एसक्यूएल ऑपरेटर्स म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊ. मग डेटासोबत गणित कसं करायचं, त्याला फिल्टर कसं करायचं आणि स्मार्ट निर्णय कसे घ्यायचे हे शिकू. आणि शेवटी हे सगळं एकत्र करून एक मास्टर क्वेरी कशी बनवायची ते पाहू. चला सुरू करूया. ठीक आहे, तर सगळ्यात पहिला प्रश्न, हे ऑपरेटर्स म्हणजे नेमकं काय असतं? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ऑपरेटर्स हे एसक्यूएल भाषेमधले ॲक्शन वर्ड्स किंवा क्रियापदं आहेत. ते आपल्याला सांगतात की डेटासोबत काय करायचं आहे, बेरीज करायची, तुलना करायची की अजून काही. आणि याचे दोन मुख्य प्रकार पडतात. पहिला युनरी ऑपरेटर, जो एकाच गोष्टीवर काम करतो, आणि दुसरा बायनरी ऑपरेटर, जो दोन गोष्टींना जोडतो. अगदी कर्मचाऱ्याचा पगार आणि बोनस एकत्र जोडण्यासारखा. चला आता आपल्या पहिल्या आणि सगळ्यात सोप्या साधनांच्या सेटकडे वळूया. हे ऑपरेटर्स आपल्या डेटाबेसचं एका शक्तिशाली कॅल्क्युलेटरमध्ये रूपांतर करतात. आता हे बघा, हे 5 मूलभूत गणितीय ऑपरेशन्स आहेत: बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आणि बाकी शोधणं. हे सगळं आपण थेट आपल्या डेटावर करू शकतो. खरंच खूप सोपं आहे. उदाहरणार्थ, प्रत्येक कर्मचाऱ्याचा महिन्याचा एकूण पगार काढायचा असेल तर फक्त पगार आणि बोनस हे 2 कॉलम एकत्र जोडायचे. बस, झटपट उत्तर आपल्यासमोर हजर. बरं, सगळ्या डेटावर गणित करणं तर ठीक आहे, पण समजा आपल्याला फक्त काही ठराविक माहितीच बघायची असेल तर तिथेच हे तुलनात्मक ऑपरेटर्स मदतीला येतात. हे ऑपरेटर्स म्हणजे एका तराजूसारखे आहेत. ते एका बाजूला आपला डेटा ठेवतात आणि दुसऱ्या बाजूला आपली अट, आणि तपासतात की दोन्ही गोष्टी जुळतात की नाही, म्हणजे बरोबर आहेत, जास्त आहेत की कमी आहेत. समजा आपल्याला फक्त अशाच कर्मचाऱ्यांची माहिती हवी आहे ज्यांचा पगार बरोबर 30,000 आहे. त्यासाठी आपण हे समानतेचं चिन्ह वापरू शकतो. किंवा आपल्याला 2000 नंतर जॉईन झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांची लिस्ट हवी असेल तर ग्रेटर दॅन म्हणजे पेक्षा जास्त हे चिन्ह वापरता येतं. आणि कधीकधी आपल्याला काहीतरी शोधण्यापेक्षा काहीतरी वगळणं जास्त महत्त्वाचं असतं. जसं की ज्यांचा पगार 45,000 नाही अशा सर्वांची माहिती हवी असेल तर नॉट इक्वल म्हणजेच बरोबर नाही हे चिन्ह वापरता येतं. तर फिल्टरिंग किती शक्तिशाली आहे हे तर कळलंच, पण लॉजिकल ऑपरेटर्स वापरून आपण या फिल्टर्सना एकत्र जोडू शकतो आणि खूप हुशारीने आणि अचूकपणे आपल्याला हवा तोच डेटा मिळू शकतो. अँड आणि ऑरचं काम समजायला विजेच्या सर्किटचं उदाहरण घेऊया. अँड म्हणजे सिरीज सर्किट, जिथे दोन्ही बटणं चालू असतील तरच लाईट लागतो. आणि ऑर म्हणजे पॅरलल सर्किट, जिथे दोन्हीपैकी एक जरी बटण चालू केलं तरी लाईट लागतो. हे अगदी आपल्या रोजच्या आयुष्यासारखं आहे. कधीकधी आपल्याला दोन्ही गोष्टी हव्या असतात, जसं की कॉफी स्ट्रॉंग पण पाहिजे आणि स्वस्त पण. तर कधीकधी दोन्हीपैकी एक गोष्ट असली तरी चालते. आणि हे तर काहीच नाही, आपल्याकडे बिटवीन, इन आणि लाईक सारखी अजून काही जबरदस्त लॉजिकल साधनं आहेत. बिटवीन रेंजसाठी, इन एका लिस्टसाठी आणि लाईक नावांसारख्या पॅटर्नसाठी वापरता येतं. खरं सांगायचं तर लाईक ऑपरेटर खूपच भारी आहे. विचार करा, आपल्या फोनमध्ये आपण एखाद्याच्या नावाचं फक्त पहिलं अक्षर टाकतो आणि सगळी तशी नावं समोर येतात. लाईक अगदी तसंच काम करतं. आहे की नाही कमाल? चला तर मग आतापर्यंत आपण जी वेगवेगळी साधनं पाहिली ती सगळी एकत्र करून एका मोठ्या आणि गुंतागुंतीच्या प्रश्नाचं उत्तर कसं मिळवायचं ते पाहूया. आता या एकाच क्वेरीकडे बघा. यात सगळं काही आहे. बोनस जोडण्यासाठी अंकगणितीय ऑपरेटर्स, जास्त पगारवाल्यांना शोधण्यासाठी तुलनात्मक ऑपरेटर्स आणि ठराविक शहरांमधलेच कर्मचारी निवडण्यासाठी लॉजिकल ऑपरेटर्स. इथे काय होतंय तर सगळ्यात आधी पगारात 5,000 रुपयांचा बोनस जोडला जातोय. मग ज्यांचा पगार 30,000 रुपयापेक्षा जास्त आहे फक्त त्यांनाच निवडलं जातंय, पण तेही फक्त दिल्ली किंवा कोलकाता शहरांमधले. आणि शेवटी या सगळ्या निकालांना दुसऱ्या टेबलसोबत जोडलं जातंय. बघा किती सहजपणे आपण एक मोठा प्रश्न सोडवला. तर थोडक्यात सांगायचं तर आता आपल्याकडे गणना करण्यासाठी, फिल्टर करण्यासाठी आणि माहिती एकत्र करण्यासाठी एक संपूर्ण टूलकिट तयार आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की या सोप्या ऑपरेटर्समुळे आपण फक्त डेटा बघणारे राहत नाहीत, तर त्याच्याशी संवाद साधणारे, त्याला प्रश्न विचारणारे बनतो. हीच तर एसक्यूएलची खरी ताकद आहे. आता ही सगळी साधनं आपल्या हातात आहेत. विचार करा, आपण आपल्या डेटाला कोणते प्रश्न विचारणार आहोत.